विधिमंडळामध्ये माननीय आमदार कृष्णा खोपडेजी, आशिष देशमुखजी आणि अनेक आमदारांनी कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनियमितता, भ्रष्टाचार, परस्पर जास्तीचे पैसे घेऊन गाळे विकणे, कोल्ड स्टोरेज मध्ये होणारा भ्रष्टाचार आणि त्या ठिकाणी आडती आणि जे तिथे छोटे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना लुबाडणूक करणे आणि मोठ्या प्रमाणावर मिरचीचे व्यापारी असतील, धान्याचे व्यापारी असतील, अळते असतील, या सर्वांना लुबाडण्याचं काम कळमना बाजार समितीत होत असल्याच्या तक्रारी शासनाकडे होत्या. मंत्री पणन यांनी विधानमंडळात घोषणा केली आणि एसआयटीची स्थापना झालेली आहे. मला वाटतं एसआयटीने आपली कारवाई चालू केली आहे आणि एसआयटी पुढच्या काळामध्ये जे जे काही तिथे तथ्य असेल, फॉरेन्सिक ऑडिटरच्या माध्यमातून जे काही तिथे ऑडिट होणार आहे, त्या ठिकाणी जे काही अनियमितता आढळतील त्यावर जो काही कोऑपरेटिव्ह ऍक्ट आहे त्या कोऑपरेटिव्ह ऍक्ट प्रमाणे कारवाई होईल. 2006च्या बॉम्ब ब्लास्ट मधले जे आरोपी होते मुंबई ब्लास्ट मधले, त्यांची निर्दोष 11 आरोपींची निर्दोष सुटका झालेली आहे. कोर्टातनं कुठल्या शेवटी पुराव्यावर कोर्ट चालतं, त्यामुळे त्यावर काही टिप्पणी करणं योग्य होणार नाही की कोर्टाचा निकाल आल्यावर त्यावर काही मी टिप्पणी करणार नाही कोर्टाच्या निकालावर. किरीट सोमय्या म्हणाले की निर्दोष सुटका होणे म्हणजे योग्य नाही आहे, आतंकवाद्यांना फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी ते बोलतील. नाही, माननीय मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू, सर्वच बोलतील. कुठल्या आजारात सुटका झाली, कुठला पुरावा नाही मिळाला किंवा काय अडचणी आहे, वरच्या कोर्टात पुन्हा जाता येईल का शासनाला, याचाही विचार शासन करेल. जर ते त्या ठिकाणी त्या कुठल्या मेरिटवर कोर्टाने डिसाईड केला आहे आणि शासनाकडे काही ॲडिशनल बाबी असतील तर शासनवरच्याही कोर्टात जाऊ शकेल. पण या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची चर्चा करावी लागेल. छावा संघटना आणि दादांच्या कार्यकर्त्यांमध्ये काल हाणामारी झालेली आहे कोकाटेच्या प्रकरणावरून. नाही, मला असं वाटतं की वैचारिक मतभेद ठेवले पाहिजे, पण त्या ठिकाणी हाणामारी होईल, कुठल्याही संघटनेमध्ये हाणामारी होईल इथपर्यंत परिस्थिती येऊ देऊ नये. कोणी असे भडकाऊ व्यक्तित्व करू नये ज्यातनं महाराष्ट्रात अशांतता निर्माण होईल. आणि काही करून आपण राजकारणात काम करणाऱ्या आणि सरकारमध्ये काम करणाऱ्या आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, आम्ही सर्वांनी एका जबाबदारीने काम केलं पाहिजे. हातात कायदा घेऊन कुठलाही निर्णय होऊ शकत नाही. हातात कायदा घेऊन काही राज्य पुढे जाऊ शकणार नाही. तुम्हाला वैचारिक पद्धतीने लढाई लढावी लागेल आणि राज्याला पुढे न्यावं लागेल. माणिकराव कोकाटे प्रकरणात सरकार वर प्रश्न उपस्थित केला जात आहे की पत्ते खेळणं, रमी खेळणं कितपत योग्य आहे सभागृहामध्ये. त्याचं स्पष्टीकरण माणिकराव कोकाटेने दिलं आहे, त्यामुळे मी त्यावर काही बोलणं योग्य नाही आहे, कारण ऑलरेडी मंत्र्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणात खूप आरोप प्रत्यारोप होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं होतं, मात्र त्यावर अजून समाधानी नाही आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, ज्या विरोधकाला जर वाटतं एवढा वेळ का थांबता येते, विरोधकाकडे काही बाबी असतील, मला वाटतं की मीडिया मॅनेजमेंट करण्याकरता लोकांची करमणूक करण्याचा हा एक मोठा ब्लंडर आहे. मग सभागृहात का दाखवलं नाही, सभागृहाच्या बाहेर 4 दिवस झाले का दाखवत नाही, तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन का दाखवत नाही, लावा ना, कुणाची शिडी लावायची आहे ती. मला काय म्हणायचं आहे की असेल तर लावा ना, आमच्याकडे आहे, आमच्याकडे आहे, आमच्याकडे आहे, कुणाला घाबरवत आहेत. त्यामुळे मला वाटतं ज्या ज्याबद्दल असेल त्याबद्दल लावली पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी केलं पाहिजे. सीडीचं नाव घेऊन ब्लॅकमेलिंग सुरू आहे असं वाटतंय का? नाही, असंच धंदे असतात. जेव्हा तुमच्याकडे डेव्हलपमेंटचा विकासाचा विचार नसतो, तुम्ही विकासावर बोलू शकत नाही, तुम्ही शक्तीपीठ महामार्ग बोलू शकत नाही. तुम्ही त्या ठिकाणी आम्ही जे निर्णय घेतले महाराष्ट्र सरकारने ते 50-50 वर्ष काँग्रेस पार्टीने घेतले नाही. त्यांनी कधी समृद्धीचा विचार केला नाही, त्यांनी कधी शक्तीपीठ महामार्गाचा विचार केला नाही, त्यांनी कधी महसुली जे आता निर्णय होता या निर्णयाचा विचार केला नाही. जेव्हा जेव्हा सत्ता काँग्रेसकडे किंवा शरद पवार साहेबांकडे किंवा उबाठाकडे राहिली आहे तेव्हा तेव्हा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचे निर्णय करायला पाहिजे, ते केले नाही. आता त्यांच्या हातून सत्ता गेल्यावर आता खुचपट काढून
आणि त्या ठिकाणी काहीतरी लोकांचं मनोरंजन आणि आपला TRP वाढवण्याचं काम काही नेत्यांना स्फोटक वक्तव्य करण्याची सवय लागली आहे. मला असं वाटतं यातून ते बाहेर निघत नाहीये. त्यांना त्यांचं काम करू द्या, काही आमचं काही अडचण नाही, पण आम्ही विकासाला केंद्रबिंदू मानून काम करतोय. प्रफुल्ल लोढांवर हनी ट्रॅप अंतर्गत गुन्हा दाखल झाला. त्यात खडसे म्हणतायत की ते गिरीश महाजनांच्या जवळचे होते. तपासात येईल ना. माझं काय म्हणणं आहे, तपासामध्ये साऱ्या गोष्टी येतील. त्यांनी आरोप केला म्हणजे सत्य असणोडी आहे. तसे खडसे साहेब गिरीश महाजनावर त्यांचं पुढे नाव आलं की ते आरोप करत राहतात. शेवटी तपासातल्या सर्व बाबी महत्वाच्या आहे. लोढा तिकडे आहे, गिरीश महाजन तिकडे आहे, एकामेकाचा का संबंध आहे. पण तरी ते खडसे साहेब काल ते मैत्री आहे म्हणून, आता मैत्री कोणाचा कोणी राहू शकते. तुम्ही माझे मित्र आहे, तुम्ही उद्या गडबड केली तर मी गडबड केली का, किंवा मी गडबड केली म्हणजे तुम्ही गडबड केली का. त्यामुळं राजकारणामध्ये असे आरोप करू नये खडसे साहेबांनी असे आरोप करू नये की जे कारण नसताना गिरीश महाजनांचं नाव, कारण नसताना नेहमी गिरीश महाजनांचं नाव, कारण नसताना गिरीश महाजनांचं नाव. मला वाटतं यावरतून खडसे साहेब बाहेर निघाले पाहिजे. त्यांनी सरकारमध्ये चांगल्या 4 गोष्टी सांगितल्या पाहिजे. गिरीश महाजनांचं नाव वारंवार घेऊन खडसे साहेबांना मोठं होता येतं असं त्यांना वाटतं. मला वाटतं की हे दुर्दैवी आहे. विरोधक म्हणतात की 4 2 दिवसाआधी म्हटलं होतं की या हनी ट्रॅपच्या माध्यमातून सरकार सत्ता बदल झाली होती. काही सांगत होते खोटारडेपणा, यांच्या नाकारतेपणामुळे झाली. तुम्ही आपले आमदार खासदार सांभाळू शकले नाही. तुम्हाला लोक सोडून चालले गेले. तुम्हाला तुमचे माणसं जेव्हा सांभाळता येत नाही तेव्हा तुम्ही दुसऱ्याला आरोप करून फायदा नाही. उद्धव ठाकरेजींनी आपले आमदार खासदार सांभाळायला पाहिजे होते. शरद पवार साहेबांनी त्याचे आमदार खासदार सांभाळायला पाहिजे. आता